आतापर्यंत जे शिकलोय आपण पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये, त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? नो सर. ठीक आहे. पॉवर बीआय सर्व्हिसेसला लॉग इन केलंय तुम्ही तुमच्या स्क्रीनवर? जसं काल आपण जो युजर आय डी किंवा जो ईमेल ॲड्रेस क्रिएट केला आणि पासवर्ड क्रिएट केला, त्याचा यूज करून app.powerbi.com साईटला व्हिजिट करायची आणि तो ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाकून ही पॉवर बीआय सर्व्हिसेसची विंडो ओपन करून घ्या. स्क्रीन दिसते ना माझी? येस सर. ओके. आता मला एक सांगा की SF पिक्सेल हा डोमेन कुणाकुणाचा आहे? तुम्ही तुमचे रिपोर्ट पब्लिश केलेत ऑनलाईन? ओके, फाईन, ठीक आहे. एक काम करा, तुम्ही दोघं पण मीटिंग जॉईन करा. तुमची स्क्रीन शेअर करून लोकांना दाखवता येईल. लिंक आहे ना स्क्रीन याची मीटिंगची? हा, पहिली वेळीच आहे. NAF लास्टला जरा. लिंक पाठवली बघा, व्हॉट्सअपला पाठवली. मग दोघांना स्क्रीन दिसते माझी ऑनलाईन? ठीक आहे, फाईन. तर आता ठीक आहे, आता आपण रिपोर्ट आपला ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये पब्लिश केला. इथे आपला रिपोर्ट आहे आता आपल्या वर्कस्पेसमध्ये. आता या वर्कस्पेसमध्ये मला जे माझे सपोज कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल मी ज्या डोमेनमध्ये काम करतोय, माझं डोमेन कुठलं आहे? दिस इज sfpixel.com. म्हणजेच ही तुमची कंपनी आहे, तुमचं ऑर्गनायझेशन आहे. तुम्ही जे रिपोर्ट बनवता ते रिपोर्ट तुम्हाला इंटरनल तुमच्या ऑर्गनायझेशनमध्येच तुम्ही शेअर करू शकता. आउटसाइड ऑर्गनायझेशन पण शेअर करण्याचे वे आहेत, पण मोस्ट ऑफ द टाइम रिपोर्ट्स आर शेअर इनसाइड द ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आपण बघणार आहेत की इनसाइड ऑर्गनायझेशन मध्ये रिपोर्ट शेअर कसे करतात. म्हणजेच तुम्ही ज्या कंपनीत काम करतात त्या कंपनीमध्ये जे अदर्स युजर्स आहेत त्या अदर युजरला या रिपोर्टचा ऍक्सेस तुम्ही कसा देणार? तर सगळ्यात पहिले हा रिपोर्ट दिसतोय तुम्हाला DA7 ऍडव्हेंचर वर. इथे बघा, या रिपोर्टच्या इथे शेअर नावाची लिंक आहे. मी जर ह्या शेअर वर क्लिक केलं तर एक सेंड लिंक नावाची एक पॉपअप माझ्या समोर ओपन होते. इथे ह्या वरच्या ऑप्शन मध्ये इथे एक ड्रॉपडाऊन आहे, ह्याला जर ओपन केलं तर इथे ऑप्शन कुठले कुठले आहेत? पीपल विथ एक्झिस्टिंग ऍक्सेस, स्पेसिफिक पीपल इन युअर ऑर्गनायझेशन. म्हणजेच तुम्ही जो रिपोर्ट शेअर करताय, तुम्ही जो रिपोर्ट आता ज्या युजरला शेअर करणार आहात त्या युजरला ऍक्सेस कुठला द्यायचा आहे? म्हणजेच तो युजर जो आहे तो तुमच्या ऑर्गनायझेशन मधला आहे आणि त्याला तुम्ही इथे बघा अलाउ रिसिप्टन्स टू शेअर द रिपोर्ट. म्हणजेच तुम्ही ज्याला हा रिपोर्ट शेअर कराल, जी लिंक शेअर कराल, त्याला तुम्ही इथे ऍक्सेस देताय की तो ती लिंक दुसऱ्या युजरला शेअर करू शकतो. ठीक आहे. सो मी हे ऍक्सेस काढतोय, म्हणजे मी समोरच्या युजरला, ज्याला मी ही लिंक शेअर करणार आहे, त्या युजरला हा ऍक्सेस देत नाहीये की ती पर्टिक्युलर लिंक तो दुसऱ्या कुठल्या युजरला त्याने जर शेअर केली तर त्या युजरला ती ओपन होणार नाही. फक्त मी ज्याला शेअर करेल त्या युजरलाच ती शेअर होईल फक्त. ठीक आहे. इथे पीपल इन युअर ऑर्गनायझेशन, स्पेसिफिक पीपल विथ एक्झिस्टिंग ऍक्सेस. जर कुणाला तुम्ही
लेट्स से आपण एक एक बघूया. फर्स्ट ऑफ ऑल मी लेट्स से पीपल इन युअर ऑर्गनायझेशन क्लिक करतोय आणि अप्लाय म्हणतोय. इथे मला तो विचारेल की तुम्हाला ज्या युजरला ती लिंक शेअर करायची आहे त्या युजरचा ईमेल ऍड्रेस टाका. आता लेट्स से तू नाव काय टाकलेलं आहे तुझे ह्याचं, तिथे नाव काय दिलं होतं अकाउंट ओपन करताना? ईमेल का नाव काय टाकलं होतं तिथं? RDY 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 हेच स्क्रीनवर बघा, हेच आहे ना RDYY. आता इथे मी RDY टाकलं, टाईप केलं तर त्याने सर्च केलं की ह्या सेम डोमेनचे त्याच्याकडे किती ईमेल ऍड्रेस आहेत. त्याला हा RDY.स्पेस Y नावाचा एक युजर भेटला. तो मी युजर इथे सिलेक्ट करतो. मी मल्टिपल युजर्स इथे ऍड करू शकतो. लेट्स से तू काय टाकलेलं आहे? MMP. येस MMP. सो 2 युजर मी ऍड केले आणि मी आता इथे म्हणतोय की सेंड, किंवा तुम्ही काय पर्सनल मेसेज टाकायचा असेल तर इथे मेसेज पण टाकू शकता. सो लिंक फॉर रिपोर्ट आणि मी सेंड म्हणतोय. आता आपण काल जे एक अकाउंट ओपन केलं होतं ना टेम्प ईमेलचं, तो तुमचा जो ईमेल आहे तो ओपन करा. तुम्ही नवीन ह्याच्यावर एक ओपन करा, एक ब्राउझरवर एक वेब पेज ओपन करा आणि तिथे टेम्प ईमेल टाका. ते तुमचा ईमेल ऍड्रेस तिथे ओपन होईल जो काल तुम्ही यूज केला. कोणी पण एक जण शेअर करा स्क्रीन तुमची. ठीक आहे, मी आता इकडनं त्या पर्टिक्युलर युजरला ती लिंक शेअर केली आहे. ओके, आता लेट्स से तू शेअर कर तुझी स्क्रीन. ऍक्च्युली ती जी लिंक असते ती लिंक कुठं जाते? तुमचा जो ईमेल ऍड्रेस असतो त्या ईमेलवर तुम्हाला एक ईमेल येतो मायक्रोसॉफ्ट कडनं की तुम्हाला पर्टिक्युलर युजर कडनं रिपोर्ट शेअर झालेला आहे आणि तो रिपोर्ट ऍक्सेस करण्यासाठी दिस पर्टिक्युलर लिंक यू कॅन यूज. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर पॉवर BI सर्व्हिसेसची विंडो ओपन होते आणि तिथे तुम्ही तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकले की तुम्हाला तो रिपोर्ट दिसतो. सिंपल. शेअर केली ना तू स्क्रीन? हा, तर तू आता एक ब्राउझरवर जा तुझ्या. जो टेम्प ईमेल आपण बघतोय ते म्हणजे तुमचं ऑर्गनायझेशन कंपनीचं ईमेल ऍड्रेसचं अकाउंट असेल जो तुम्हाला ईमेल दिला असेल. तुझी स्क्रीन हे कर ना. स्क्रीन शेअर केली पण ते थोडंसं हँग होतंय. मी शेअर केली नाही, तुझी स्क्रीन शेअर दिसते मला, पण ते तू फक्त एवढी स्क्रीन शेअर कर. तुमची प्रोसेस होत नाही एंटायर स्क्रीन कर ना. स्टॉप कर प्रेझेंटिंग, शेअर कर परत. असं कर, इकडे इकडे फिरव माझ्या ते मधलं ऑप्शन. सिलेक्ट मीट ऑन हे केलं ना मीट वर एंटायर स्क्रीन. हॅलो तर तुझ्याकडे ती विंडो ओपन कर. टेम्प मेलची ना. हा, टेम्प ईमेलची झाली. हाच ईमेल ऍड्रेस आहे ना तुझा? आता स्क्रॉल करणं खाली जा. सगळ्यांना स्क्रीन दिसते? नाही नाही, तिथेच टेम्प ईमेल मध्ये वरती जा आणि रिफ्रेश कर एकदा. ते इथे दिसते रिफ्रेश. खाली 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 इथे बघ ना, खाली रिफ्रेश आहे बघ तिथे.
ती लिंक कधी, कारण हे दिस इज नॉट ऑफिशियल राईट. सो बट प्रोसेस कशी असते की तुम्ही तिथनं जी लिंक शेअर केली, सपोज मी लिंक शेअर केली त्या युजर्सला, तर तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनल ईमेल ॲड्रेसमध्ये एक ईमेल येतो विथ लिंक. ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक पॉवर बीआय सर्व्हिसेसची विंडो ओपन होईल आणि तिथं परत तुम्हाला युजर नेम पासवर्डसाठी विचारेल. तुमच्याकडे जो तुमचा युजर नेम पासवर्ड आहे तो टाकला की तुम्हाला ती लिंक ओपन करून तो रिपोर्ट दाखवेल. ठीक आहे. या केसमध्ये ती अजून याला ईमेल येतच नाहीये. तुझं काय दाखवते? वेटिंगच दाखवते. अजून हेच होतंय, रिफ्रेशच होतंय. ठीक आहे. कन्सेप्ट समजली याच्यामध्ये. ठीक आहे. दिस मेल, ह्या मेलचा इश्यू सोडून द्या. बट ऍक्च्युली इथे तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनल अकाउंटमध्ये एक ईमेल येतो मायक्रोसॉफ्ट कडून की दिस पर्टिक्युलर युजर शेअर्ड अ रिपोर्ट्स विथ यू. टू ऍक्सेस द रिपोर्ट्स काइंडली यूज बिलो लिंक्स. आणि टू सी द रिपोर्ट अशी एक लिंकवर येते. ते लिंकवर क्लिक केलं की पॉवर बीआय सर्व्हिसेसची विंडो ओपन होते. ओके. तर कर, तुझी स्टॉप कर. शेअर. फर्स्ट वे समजला तुम्हाला शेअरिंगचा कसा आहे. आपण त्या पर्टिक्युलर रिपोर्टची लिंक शेअर करतो युजरला. ठीक आहे. मी काय केलं, या पर्टिक्युलर रिपोर्टची लिंक शेअर केली होती. इथे हे जे ऑप्शन्स असतात पीपल्स इन युअर ऑर्गनायझेशन, हे ऑप्शन हा बाय डिफॉल्ट ऑप्शन असतो की तुमच्या ऑर्गनायझेशन मध्येच तुम्ही रिपोर्ट शेअर करत असतात. आणि हे पर्टिक्युलर जे सेटिंग्स आहेत, ही सेटिंग कशासाठी, फर्स्ट वाली सेटिंग आहे की त्या पर्टिक्युलर युजरला तुम्हाला तो रिपोर्ट दुसऱ्या आणखी युजरला रिशेअर करण्याची परमिशन द्यायची का, किंवा हा जो डेटा सेट आहे याच्याबरोबर क्रिएट झालेला, या डेटा सेट सुद्धा तुम्हाला या रिपोर्ट बरोबर शेअर करायचा आहे का, म्हणजे तो या डेटा सेटचा उपयोग करून अजून रिपोर्ट बनवू शकतो. सो डेटा सेट मोस्टली शेअर करत नाही, फक्त रिपोर्ट शेअर करतात. रिपोर्ट शेअरिंगची कॅपेबिलिटी देते. जर डेटा सेट शेअर केला तर मग त्या डेटा सेटचा यूज करून कुणी रिपोर्ट पण बनवू शकतो त्यांचे. ओके. ठीक आहे. हा ऑप्शन समजला लिंकचा. आता लेट्स से मी एखाद्या युजरला लिंक शेअर करतोय, म्हणजेच एकदा की लिंक त्या युजरला गेली तर त्याला ऍक्सेस भेटला, तो ऍक्सेस रिमूव्ह नाही करता येणार मला. लेट्स से मी इथे जातोय, लेट चेक विथ परमिशन्स, डायरेक्ट ऍक्सेस. हे बघा इथे ही जी लिंक आहे ना, ही लिंक दिसते. मी आता ज्या लिंकने ऍड्रेस ऍक्सेस दिला होता तो पीपल इन युअर ऑर्गनायझेशन मध्ये ऍक्सेस दिला होता. आता मला जर तो ऍक्सेस काढायचा असेल तर मी इथनं जाऊन ते डिलीट करू शकतो. हे कुठनं गेलो मी, वर्कस्पेस मध्ये. लेट्स से हा रिपोर्ट दिसतोय, या रिपोर्टच्या पुढे हे 3 डॉट आहे. या 3 डॉटवर क्लिक करायचं. इथे खाली मॅनेज परमिशन म्हणून ऑप्शन आहे. मॅनेज परमिशनवर तुम्हाला लिंक, डायरेक्ट ऍक्सेस, पेंडिंग आणि शेअर्ड व्ह्यूज असे ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये लिंक्स, तुम्ही लिंक शेअर केली ना, तर लिंक मध्ये ही लिंक शेअर केली, कुणाला शेअर केली, पीपल इन युअर ऑर्गनायझेशन. परमिशन कशी, त्यांना फक्त रीडची, शेअरची परमिशन तुम्ही दिली नव्हती. ठीक आहे. याचा क्रिएटर कोणी, म्हणजे हा रिपोर्ट कोणी बनवलाय त्या युजरचं नाव आणि त्याचा ईमेल ऍड्रेस. तुम्हाला हा ऍक्सेस काढायचा असेल तर तुम्ही हा डिलीट करू शकता. एक काम कर, तुझ्याकडे पॉवर बीआय सर्व्हिसेस ओपन आहे ना, अशी स्क्रीन फिरव जरा. पॉवर बीआय सर्व्हिसेसचं पेज ओपन कर. इथे ब्राउज ऑप्शन दिसतोय लेफ्ट हँड साईडला, व्हर्टिकल ऑप्शन मध्ये ब्राउज. तिथे शेअर विथ मी दिसतंय, त्याच्यावर क्लिक कर. काय दिसतंय, DA7 ऍडव्हेंचर वर्क ना, म्हणजे जो रिपोर्ट मी शेअर केला तुम्हाला तो तिथे दिसेल. जरी ईमेल ऍड्रेस, ईमेल नाही आला तरी तिथे तुम्हाला शेअर मी केलाय ऑलरेडी.
त्याच्यावर क्लिक कर. एकदा कन्फर्म करूया म्हणजे सगळ्यांना दाखवता येईल आपल्याला. आला. सो आता तुमच्यापैकी एक जण शेअर करा स्क्रीन. ठीक आहे. जी लिंक मी शेअर केली होती ते ज्या पर्टिक्युलर युजर्सला, तो रिपोर्ट जो आहे तो पण झाला ना. शेअर कर ना स्क्रीन. कोण करते? तू करतोय का? तू करतोय? एसएमएल जे ज्यांचं कनेक्टिव्ह आहे त्यांना रिपोर्ट जातो, म्हणजे जे तुम्हाला पाठवत असेल. आता तो जो रिपोर्ट आहे तो SFXL मधल्या सगळ्या युजर्सला गेला असेल. ठीक आहे. तर आता इथे ही पॉवर BI ची स्क्रीन मी या युजर्स बरोबर हा रिपोर्ट लिंक थ्रू शेअर केला होता. तर इथे बघा लेफ्ट हँड साईडला हे ब्राउज ऑप्शन दिसतोय. जा त्या ब्राउज ऑप्शनला. या ब्राउज ऑप्शन मध्ये शेअर विथ मी हा जो ऑप्शन आहे, या शेअर विथ मी मध्ये तुम्हाला तो रिपोर्ट दिसेल इथं DA7 ॲडव्हेंचर वर्क, ज्या युजर्सला तुम्ही ती लिंक थ्रू शेअर केलेला आहे. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मी युजर्सला त्या पर्टिक्युलर रिपोर्ट्सच्या मॅनेज परमिशन मध्ये जाऊन मी जर ती लिंक डिलीट केली तर लेट्स चेक करूयात की मग यांना ऍक्सेस राहतोय का. ठीक आहे. मी आता त्या तू राहू दे, शेअरच राहू दे तुझी स्क्रीन. मी काय करतोय, मॅनेज परमिशन मध्ये जाऊन, म्हणजे मी कुठे गेलो, वर्कस्पेस मध्ये गेलो. वर्कस्पेस मध्ये रिपोर्टच्या समोर जे 3 डॉट आहेत, ही माझी स्क्रीन आहे ना. ठीक आहे. मी काय केलं, वर्कस्पेस समोरचे जे 3 डॉट होते, या 3 डॉट वर जाऊन मॅनेज परमिशन मध्ये गेलो, सेटिंग मध्ये, आणि तिथे लिंक्सच्या अंडर जी मला दिसत होतं ऑप्शन, त्या 3 डॉट वर क्लिक करून डिलीट केली ती. ठीक आहे. नाव आता तुम्ही चेक करा. रिफ्रेश कर एकदा पेज. ओपन कर त्याला. स्टिल ओपन ना? दिसतंय तरी ना? दिसतंय का? माझ्या साईडने फक्त लिंक डिलीट झाली, ऍक्सेस डिलीट नाही झाला. करायला लागतं का? नाही, सेपरेटली नाही डिलीट करावं लागेल. तिथनं मॅनेज ऍक्सेस मध्ये जाऊन त्यांचे ऍक्सेस काढावं लागतं. पण ती मे बी लिंक थ्रू व्हायला हवं होतं. आय डोंट नो व्हाय नॉट इट्स हॅपनिंग. हे पण सर माझंच रिपोर्ट आहे. हे रिपोर्ट नाही हे दिसतंय ना तुम्हाला रिपोर्ट? दिसतंय अजून सर. जा बरं एकदा परत ह्याच्यामध्ये जा, ब्राउज मध्ये जा. शेअर विथ मी. हेमंत ईश्वरकर, रिफ्रेश द पेज वन्स. रिफ्रेश केलं ना पेज आत्ताच तू? कर बरं एकदा परत. पेज रिफ्रेश कर वरतून इथं. ओपन कर त्याला, क्लिक कर त्याच्यावर एकदा. स्टिल विजिबल. बट हे किती दिसत आहेत पेजेस? एकच पेज दिसतंय. बाकीचे पेजेस कुठे आहेत? ते सर ते माझं रिपोर्ट आहे. सर तिथं ओनर पण MMP आहे ते याचं. तू याला शेअर केलता रिपोर्ट? नाही. मग याला कसं दिसतोय तुझा रिपोर्ट?
ही स्क्रीन कोणाची शेअर आहे आता? तुझी स्क्रीन ना? screen आहे. ओके. पण हा तर एक्झॅक्टली माझ्यासारखंच आहे. अच्छा, तुझा रिपोर्ट आहे का हा. हा? ओके. कारण हे नाव सेम आहे ना, मी पण याच नावाने सेव्ह केलेलं आहे. तू सेमच नाव दिलंय का माझ्या फाईल सारखंच? हो. दुसरं तरी नाव द्यायचं काहीतरी. एक मिनिट हा. मी एक नाव रिनेम करतो आणि रिपब्लिश करतो रिपोर्ट. तर तुमचंच आहे ना प्रॉपर्ली म्हणजे नाही, मग आता आपल्या रिपोर्ट मध्ये 3 पेजेस होते ना. हा तुझा रिपोर्ट आहे. हा तुझा रिपोर्ट आहे. नाही नाही सर, माझ्या रिपोर्ट मध्ये ना मला माहिती आहे, कारण हे ग्रीनिश वगैरे आले नव्हते. मला माहिती आहे राव, मी केला रिपोर्ट. अरे कारण तिथं 2 सरांचे जास्त आहेत तिथं. ठीक आहे. कोणतं तरी म्हणत होतं. ठीक आहे. एकदा report. म्हणजे इथे ना तिथं बी ठीक आहे. ऑल्सो ओके, बघूयात आपण. ठीक आहे, मी नवीन रिपोर्ट पब्लिश केलाय ऑनलाईन, त्याचा आपण चेक करूया. ठीक आहे, तुम्ही हे एकदा रिफ्रेश करा पेजेस तुमचे. serious बोलतो सर. हम्म? राहून जाऊ. राहू दे, चालेल. शेअर रिफ्रेश करते जरा. हा तुझाच आहे. ठीक आहे. नाव मी काय करतोय आता, माझा जो रिपोर्ट आहे आता माझ्या पॉवर बी सर्व्हिसेस मध्ये, तो आहे DA7 ॲडव्हेंचर नावाने. ओके. हे 2 रिपोर्ट आहेत माझ्याकडे आता. ओके. DA7 ॲडव्हेंचर वर्क आणि DA7 ॲडव्हेंचर. ठीक आहे. सर स्क्रीन शेअर नाही आहे. एक जस्ट मिनिट. ठीक आहे. मी काय केले, जो माझा रिपोर्ट होता त्या रिपोर्टचं नाव चेंज केलंय आणि ते पब्लिश केलं. सो माझ्या वर्कस्पेस मध्ये 2 रिपोर्ट आहेत, DA7 ॲडव्हेंचर वर्क आणि DA7 ॲडव्हेंचर वर्क नाव. एक ॲडव्हेंचर आणि एक ॲडव्हेंचर वर्क आहे. ठीक आहे. सो लेट्स से आपण शेअर लिंकचं जे केलं होतं, तर ते आपण शेअर लिंकचं लेट्स से आता एकदा करून बघूयात. लेट्स से स्पेसिफिक पीपल, RDY ना, RDYच होतं ना, RDY आणि MM. लेट्स से या 2 युजरला मी ही लिंक शेअर करतोय. कॉपी लिंक टू DA7 ॲडव्हेंचर सेंट. ओके. नाव आता तुम्ही दोघं जाऊन तुमच्या एकदा पेज रिफ्रेश करा आणि शेअर विथ मी मध्ये बघा दिसतंय का रिपोर्ट. मला असं वाटतं की तिथे दिसत नसावा तो डायरेक्टली तुम्हाला ईमेलच येतो त्याचा. ईमेलला पण चेक करा, टेम्प ईमेलला, की ईमेल आला आहे. दिसतंय? नाही दिसत आहे ना शेअर विथ मी मध्ये? ईमेल आलाय?
ठीक आहे. ठीक आहे. सो इन शॉर्ट, इथनं जी शेअर लिंकची तुम्ही जी प्रोसेस करता, लिंक शेअर करायची, ती ईमेल थ्रूच येते आपल्याला. आता मे बी काय इश्यू आहे काय माहीत नाहीये इंटरनल त्या ईमेल्सचा, पण लिंक येते तुम्हाला, त्या लिंक थ्रू ऍक्सेस मिळतो तो रिपोर्ट ओपन करण्याचा. पण ज्यावेळेस आता सपोज मी लिंक शेअर करतोय, सपोज मी ह्या 2 युजरला ती लिंक शेअर केली, तर मला ती त्यांचा ऍक्सेस रिवोक करणं किंवा ती लिंक त्यांच्याकडनं परत घेणं पॉसिबल होत नाही. ठीक आहे. म्हणजे जसं आपण एखादी फाईल एखाद्या युजरला शेअर करतो थ्रू ईमेल किंवा व्हॉट्सअप वगैरे, तर एकदा की ती शेअर झाली की त्याच्यावरचा ऍक्सेस आपला जातो. सो दिस काइंड ऑफ शेअरिंग जे असतं, लिंक शेअर करणं, हे शक्यतो आपण अवॉइड करतो. आपण लिंक शेअर करत नाही. आपण काय करतो, एकतर या पर्टिक्युलर वर्कस्पेस, हे जे वर्कस्पेस आहे आरडीबी टेस्ट नावाचं, या वर्कस्पेस मध्ये सपोज लेट से माझ्याकडे इथे 2 रिपोर्ट आहे. आता टाइम बिंग अशी कन्सिडर करा की हे दोन्ही रिपोर्टचा ऍक्सेस मला एखाद्या युजरला द्यायचा आहे. तर मी काय करेल, या वर्कस्पेसचाच ऍक्सेस त्याला देईल फर्स्ट. ठीक आहे. म्हणजेच माझ्या या आरडीबी टेस्ट नावाचे, म्हणजेच तो ज्यावेळेस त्याच्या वर्कस्पेसला जाईल तर तिथे त्याला त्याच्या वर्कस्पेस बरोबर हे आरडीबी टेस्ट नावाचं वर्कस्पेस पण दिसेल. आणि सेम वे आरडीबी टेस्ट नावाचं वर्कस्पेस ओपन केलं की त्याला हे 2 रिपोर्ट दिसतील त्याच्याकडे. म्हणजे तो ते रिपोर्ट बघू शकतो तिथे. तर ते कसं देतात ते बघूयात आपण. वर्कस्पेस ऍक्सेस. वर्कस्पेस ऍक्सेस म्हणजे काय, ह्या वर्कस्पेस जे तुम्ही ओपन करताय या वर्कस्पेसचे ऍक्सेस ते कुठे असतात, इथे मॅनेज ऍक्सेसच्या टॅब मध्ये. ठीक आहे. मी जर मॅनेज ऍक्सेस वर क्लिक केलं तर इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दाखवेल की जो तुम्ही तुमचं नाव दाखवेल इथं की दिस इज द ऍडमिन. ओके, हा ऍडमिन आहे. आता मला पीपल्सला ऍक्सेस द्यायचा आहे. सो मी फर्स्ट ऑफ ऑल काय करेल, ऍड पीपल. लेट्स से मी दिस RDY हा युजर आणि MM हा एक युजर, या 2 युजरला वर्कस्पेसचा ऍक्सेस देतोय. वर्कस्पेसचा ऍक्सेस देताना इथे मी जर क्लिक केलं तर माझ्याकडे इथे 4 रोल्स आहेत. फर्स्ट इज ऍडमिन, सेकंड इज मेंबर, थर्ड इज कॉन्ट्रीब्युटर अँड फोर्थ इज व्ह्यूअर. ऍडमिनला ऑल ऍक्सेस असतात, त्या पर्टिक्युलर रिपोर्ट्सला डिलीट करणं, नवीन युजर्सला ऍड करणं, ऍक्सेस देणं, या सगळ्या गोष्टी ऍडमिन करू शकतो. तुम्ही हे जे नवीन युजर्स ऍड करतायत त्यांना ऍडमिन ऍक्सेस देऊ शकता, कारण तुम्ही ऍडमिन आहे तर ऍडमिन ऍक्सेस देऊ शकतो. पण तुम्ही जर मेंबर असाल तर मेंबर ऍडमिन ऍक्सेस नाही देऊ शकत. मेंबर कुठला ऍक्सेस देऊ शकतो, मेंबर कॉन्ट्रीब्युटरचा ऍक्सेस देऊ शकतो. आणि कॉन्ट्रीब्युटर कुठला ऍक्सेस देऊ शकतो, व्ह्यूअरचा देऊ शकतो. पण ऍडमिन कुठला देऊ शकतो, हे तिन्ही ऍक्सेस देऊ शकतो. एंड युजर हा ऑलवेज हा मेंबर किंवा कॉन्ट्रीब्युटर नसतो, तो व्ह्यूअर असतो फक्त. आपण एंड युजरला फक्त व्ह्यूइंग करण्याचाच ऍक्सेस देतो, तो फक्त रिपोर्ट त्याला दिसेल, कारण आपण डेव्हलपर आहे. डेव्हलपर आपण तो रिपोर्ट डेव्हलप केलाय, सो त्याच्यामध्ये त्याला जर ऍडमिन ऍक्सेस दिला आणि त्याने नंतर उद्या तो रिपोर्ट डिलीट केला तिथं त्या वर्कस्पेस मधनं, सो सो आपलं वर्क पूर्ण गायब होणार. सो एंड युजरला ऑलवेज व्ह्यूअरचा ऍक्सेस दिला जातो, म्हणजे त्याला फक्त ऍक्सेस दिला जातो की तू फक्त रिपोर्ट बघ, इंटरॅक्ट कर. रिपोर्ट मध्ये चेंजेस करण्याचा ऍक्सेस त्याला नाही. चेंजेस करण्याचा ऍक्सेस कोणाला आहे, मेंबर आणि कॉन्ट्रीब्युटर कॅन चेंज द रिपोर्ट्स आणि ऍक्सेस. बट जेवढे राईट्स ऍडमिनला असतात तेवढे राईट्स यांना नाही आहेत, मेंबर आणि कॉन्ट्रीब्युटरला. ठीक आहे. त्या राईट्सची एक लिस्ट आहे आपल्याकडे, डिफरन्स की व्ह्यूअरला कुठले ऍक्सेस आहेत, ऍडमिनला कुठले ऍक्सेस आहेत, मेंबरला आणि कॉन्ट्रीब्युटरला कुठले कुठले ऍक्सेस आहेत, ती लिस्ट आहे आपल्याकडे, ती मी शेअर करेल तुम्हाला. बट हे लक्षात घ्या की तुम्ही ऍज अ ऍडमिन जे तुम्हाला ज्या 2 युजरला रिपोर्ट शेअर करायचा आहे त्यांना तुम्ही व्ह्यूअर ऍक्सेस दिलाय. मी इथे व्ह्यूअर सिलेक्ट केलंय अँड लेट्स से ऍड. ठीक आहे. हे 2 युजर ऍड झाले तिथे आता माझ्याकडे. नाव मी एकदा रिफ्रेश करते माझी स्क्रीन. आणि या मॅनेज ऍक्सेस वर मी जर क्लिक केलं तर इथे मला दिसेल बघा, RDBB हा ऍडमिन आहे जो मी स्वतः आहे, आणि MMP आणि RDY हे 2 युजर इथे ऍड झाले ज्यांना व्ह्यूअर ऍक्सेस आहे. हे जे ऍक्सेस आहेत हे ऍक्सेस कुठनं काढू शकता तुम्ही, ह्या व्ह्यूअरच्या ड्रॉपडाऊन वर क्लिक केल्यानंतर इथनं रिमूव्ह ऑप्शन येतो, त्या पर्टिक्युलर युजरचा ऍक्सेस तुम्ही काढू शकता इथून. ठीक आहे. नाव आता तुम्ही दोघांपैकी एक जण स्क्रीन शेअर करा, आपण चेक करूया की तुम्हाला तो जो व्ह्यू आहे तो कसा दिसतोय.
एकदा हे कर, परत कर ते तुझं हे होतं स्क्रीन. वर्कस्पेस ऍक्सेस समजलाय? वर्कस्पेस ऍक्सेस म्हणजे तुम्ही जे वर्कस्पेस क्रिएट केले ते वर्कस्पेस कुणाला दिसलं पाहिजे याचा ऍक्सेस तुम्ही मॅनेज करताय. दिस इज नथिंग बट अ वर्कस्पेस ऍक्सेस. त्याच्यात मध्ये 4 रोल्स आहेत: ऍडमिन, मेंबर, कॉन्ट्रीब्युटर आणि व्ह्यूअर. एंड युजरला आपण ऍज अ व्ह्यूअरचा ऍक्सेस देतो, त्याला फक्त रिपोर्ट दिसला पाहिजे. आता ही जी स्क्रीन दिसते तुम्हाला, हा MMP वाला जो युजर होता त्याला आपण ऍक्सेस दिलेला आहे व्ह्यूअरचा. मग MMP वाला काय करेल, त्याच्या वर्कस्पेस मध्ये जाईल. त्याच्या वर्कस्पेस मध्ये बघा, त्याला RDB टेस्ट नावाचं वर्कस्पेस दिसेल, जे जे माझं होतं, मी त्याला शेअर केलेलं. आता RDB टेस्टला ज्यावेळेस तो क्लिक करेल तर त्या वर्कस्पेस मध्ये DA7 ऍडव्हेंचर आणि DA7 ऍडव्हेंचर वर्क हे फक्त रिपोर्ट त्याला दिसतील. त्याच्याशी रिलेटेड असोसिएटेड जे सिमेंटिक मॉडेल होते ते त्याला दिसणार नाही तिथे, कारण तुम्ही त्याला फक्त व्ह्यूअरचा ऍक्सेस दिला, त्याला फक्त रिपोर्ट बघण्याचा ऍक्सेस दिला. आता हा युजर हा DA7 ऍडव्हेंचर वर्क किंवा हे युजर बरोबर ह्याला ओपन करून त्यांच्याशी इंटरॅक्ट करू शकतो. ठीक आहे, जसा हा DA7 ऍडव्हेंचर नावाचा रिपोर्ट याने ओपन केला तर मग या रिपोर्ट बरोबर तो इथे तो इंटरॅक्ट करेल. आता लेट से मी काय करतोय, MMP हा जो युजर होता ज्याने स्क्रीन शेअर केलेली आहे त्याचा जो ऍक्सेस होता माझ्याकडे, वर्कस्पेस ऍक्सेस, तो ऍक्सेस मी रिमूव्ह करते. रिमूव्ह कसा करणार आहे ऍक्सेस? मी मॅनेज ऍक्सेस वर जाणार आणि जी लिस्ट मला दिसत होती तिथे 2 युजरची, MMP आणि RDY यांना व्ह्यूअर ऍक्सेस आहे, तिथल्या ड्रॉप डाऊन वर क्लिक करून रिमूव्ह ऍक्सेस म्हणणार आहे, फक्त रिमूव्ह करणार आहे. ठीक आहे, मी आता रिमूव्ह करतोय ऍक्सेस. तर या पर्टिक्युलर युजरचं इंटरॅक्शन मध्ये काय फरक पडतोय ते आपण बघूया. ठीक आहे, आय जस्ट रिमूव्ह द ऍक्सेस फॉर MMP. MMP हा जो होता याचा मी ऍक्सेस आता रिमूव्ह केलाय. ठीक आहे, नाव जस्ट रिफ्रेश इट. वर्कस्पेस मध्ये जा, वर्कस्पेस. RDB टेस्ट कसं दिसतंय ते परत एकदा. जा बरं RDB टेस्ट वर. ऍक्सेस तर काढलाय मी इकडनं. मला असं वाटतंय की एकच दिसतंय ना, DA7 ऍडव्हेंचर दिसतंय फक्त ना. वर्क दिसत नाहीये. कर बरं याला ओपन. पण होत आहे ना. लेट मी चेक फ्रॉम माय एंड. अलाईनची वगैरे सेटिंग असते सर इथे काही, अलाइन म्हणजे दोन फाईल आपल्याला व्हिज्युअल्स हे रिपोर्ट आपल्याला अरे बंद केलंय काय मी? वायफाय बंद झाले. हॅलो, आवाज येतोय का रे माझा? अरे इकडे क्लासमध्ये जरा वायफाय बंद झालंय. येतोय का आवाज? येस सर, आता येतोय. वेट अँड शेअर माय स्क्रीन. हे बघितलं रिमोट गार लागला होतो. काय
तुझं एकदा रिफ्रेश कर परत पेज. काय दाखवते तुला आता? झालं एक सुरू. आता दिसत नाहीये ना? म्हणजेच ते वायफाय बंद झाल्यामुळे ते अपडेट झालं नव्हतं माझ्याकडनं. तो जो ऍक्सेस तुला द्यायचा होता, तुला तोपर्यंत ऍक्सेस होता, पण नेमकं मी तुझा ऍक्सेस काढला आणि माझं वायफाय बंद झालं. ते माझ्याकडे अपडेट झालं नव्हतं ऍज ऍडमिन. सो ते आता अपडेट झालं. सो माझं जे वर्क स्पेस असेल RDBTS ते तुला दिसत नसेल, पण तो जो दुसरा युजर आहे RDY, त्याला ते माझं RDBTS दिसतंय. आणि इव्हन आपल्या मॅनेज वर्कस्पेस मध्ये जाऊन आपण जे मॅनेज वर्कस्पेस करतोय, मॅनेज ऍक्सेस मध्ये, इथे सुद्धा आपल्याला तो MMP वाला युजर दिसत नाहीये. सो अशा वेळेने तुम्ही युजरला वर्कस्पेसचा ऍक्सेस देऊ शकता आणि त्याचा ऍक्सेस रिमूव्ह करू शकता. तुमच्यामध्ये जे ग्रुप आहेत ज्यांचे सेम डोमेन आहेत, त्यांनी काय करायचं, वर्कस्पेसचे ऍक्सेस दुसऱ्या युजरला देऊन बघायचं. त्याच्याकडे तुमचं फोल्डर हे वर्कस्पेस दिसतंय का, त्याला ऍक्सेस व्ह्यूवरचा ऍडमिनचा देऊन बघा आणि परत ऍक्सेस रिमूव्ह करून बघा. तुमचा ऍक्सेस ते फोल्डर किंवा जो वर्कस्पेस आहे तो त्याला दिसला नाही पाहिजे ऍक्सेस रिमूव्ह केल्यावर. सो हे तुम्ही तुमच्या इंटरनली क्रॉस चेक करून बघा ज्यांचे सेम डोमेन आहे. ठीक आहे, हे समजलंय का नाही समजलं? वर्कस्पेस ऍक्सेस ऑनलाईन वाले बोलता का जरा? समजलंय का नाही समजलं? आवाज येतो ना रे माझा? हॅलो. येस. हा, तर मी म्हणत होतो की वर्कस्पेस मध्ये जे रोल आहेत ना, तर बघा ही मायक्रोसॉफ्टची ऑफिशियल साईट आहे ना, तिथे वर्कस्पेस रोल्सचं त्यांनी एक लिस्ट दिलेली आहे की ऍडमिन जो आहे तर ऍडमिनला कुठले कुठले राईट्स असतात, एवढे राईट्स असतात ऍडमिनला, तो रिपोर्ट बद्दल एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर मेंबर्सचे राईट ऑलमोस्ट सेम असतात, काही काही राईट्स नाहीत फक्त. जसं अपडेट अँड डिलीट करणं, वर्कस्पेसच अपडेट करणं किंवा डिलीट करणं, हे राईट्स ऍडमिनला असतात, ते मेंबरला नसतात. किंवा ऍड और रिमूव्ह एनी युजर इन अ वर्कस्पेस रोल, अलाउ कॉन्ट्रीब्युटर्स टू अपडेट ऍप इन द वर्कस्पेस. सो हे ऍक्सेस मेंबर्सला नाहीये. ठीक आहे, इथे बघा काय म्हणते, ऍड मेंबर्स और ऑदर्स विथ लोअर परमिशन्स. म्हणजेच मेंबर कॅन ऍड कॉन्ट्रीब्युटर आणि व्ह्यूअर, बट तो ऍडमिनला ऍड नाही करू शकत किंवा मेंबरला स्वतःला ऍड नाही करू शकत. एक मेंबर दुसऱ्या मेंबरला ऍक्सेस नाही देऊ शकत. जसा एक ऍडमिन दुसऱ्या ऍडमिनला ऍक्सेस देऊ शकतो ऍज अ ऍडमिन, पण एक मेंबर दुसऱ्या युजरला मेंबर म्हणून ऍक्सेस नाही देऊ शकत किंवा रोल असाइन नाही करू शकत. तो कुठला देईल, कॉन्ट्रीब्युटर किंवा व्ह्यूअर देता येईल त्याला. आणि सगळ्यात लोएस्ट ऍक्सेस व्ह्यूअरला. व्ह्यूअर काय बघू शकतो, फक्त व्ह्यू अँड इंटरॅक्ट विथ आयटम, रीड डेटा दॅट स्टोर इन वर्कस्पेस डेटा फ्लो, क्रिएट सबस्क्रिप्शन्स टू रिपोर्ट आणि कॅन रिसीव्ह सबस्क्रिप्शन क्रिएटेड बाय अदर्स. म्हणजे फक्त व्ह्यूविंगचा जो आहे रिपोर्ट व्ह्यू, तेवढेच ऍक्सेस फक्त व्ह्यूअरला आहे. ठीक आहे, ही जी लिंक आहे, ही लिंक मी तुमच्या चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवतो, नंतर आरामशीर याला एकदा वाचा जरा. ठीक आहे, वर्कस्पेस ऍक्सेस समजलाय का नाही समजला? तुम्हाला समजलाय? ऑनलाईन स्टुडंट, तुम्हाला वर्कस्पेस ऍक्सेस समजलाय की नाही समजला? येस सर, समजलंय. ओके, आपण जो फर्स्ट ऑप्शन बघितला शेअर लिंकचा, त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? शेअर लिंक मध्ये त्या पर्टिक्युलर रिपोर्टची लिंक फक्त युजरला जात होती. इथे या वर्कस्पेस ऍक्सेसच्या केसमध्ये त्या वर्कस्पेस मध्ये जेवढे रिपोर्ट्स आहेत ते सगळे रिपोर्ट त्याला दिसतील. येते लक्षात? जसं मी DA7 ऍडव्हेंचर वर
या रिपोर्टची लिंक एखाद्या युजरला सिलेक्ट केली तर त्याला एवढाच रिपोर्ट दिसेल. पण जर मी त्या युजरला मॅनेज ऍक्सेस मध्ये जाऊन या वर्कस्पेसचा ऍक्सेस दिला तर त्याला हे DA7 प्लस DA7 ऍडव्हेंचर वर्क्स हे दोन्ही रिपोर्ट दिसतील. प्लस शेअर लिंक केलेल्या युजर्सचा ऍक्सेस काढणं हे थोडं क्रिटिकल आहे. त्याचा ऍक्सेस तुम्हाला लवकर काढता येत नाही. आता आपण बघितलं जसं शेअर लिंक केली मी एखाद्या युजरला आणि त्याला मला जर त्याचा ऍक्सेस परत काढायचं की माझं सगळं सपोज चुकून त्या युजरला ती रिपोर्टची लिंक शेअर झालेली, सो मी कसं करणार परत, कारण लिंक तर त्याला शेअर झालेली ऑलरेडी. पण तेच जर वर्कस्पेसचा ऍक्सेस असेल तर तुम्ही वर्कस्पेसचा ऍक्सेस इझिली रिमूव्ह करू शकता, म्हणजे त्या युजरला ऍक्सेस राहत नाही. येते लक्षात? ठीक आहे. आता याच्यामध्ये एक ड्रॉबॅक काय आहे, जसं मी आता म्हटलं की एखाद्या युजरला मी जर ऍक्सेस देतोय वर्कस्पेसचा तर त्या वर्कस्पेस मध्ये असलेले सगळेच्या सगळे रिपोर्ट त्या अदर युजरला दिसतात. पण सपोज माझी रिक्वायरमेंट जर अशी असेल की सपोज लेट्स से DA7 ऍडव्हेंचर हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट लेट्स से 10 युजरला दाखवायचा आहे आणि हा दुसरा जो रिपोर्ट आहे तो दुसऱ्या 10 युजरला दाखवायचा आहे. राईट, असं असू शकतं ना की एक रिपोर्ट जो आहे तुमच्या वर्कस्पेस मध्ये मल्टिपल रिपोर्ट्स आहेत, एक पेक्षा जास्त रिपोर्ट्स आहेत आणि प्रत्येक रिपोर्टचा युजर सेट जो आहे तो रिपोर्ट जो कंझ्युम करणारा ग्रुप आहे तो वेगवेगळा आहे. असं असू शकतं की लेट्स से एक रिपोर्ट तुमचा प्रोडक्शनचा आहे, दुसरा रिपोर्ट सपोज डिझाईनचा आहे, तिसरा रिपोर्ट सपोज मॅन्युफॅक्चरिंगचा आहे. सो मग इंडिव्हिज्युअली तो रिपोर्ट कंझ्युम करणारा जो ग्रुप आहे किंवा युजरचा ग्रुप आहे तो वेगवेगळा आहे डिपार्टमेंट वाईज. मग तुम्ही काय करणार की जर वर्कस्पेस ऍक्सेस दिला सगळ्यांना तर सगळ्यांना सगळेच रिपोर्ट दिसतील. जर मी मॅन्युफॅक्चरिंग वाल्याला जर वर्कस्पेसचा ऍक्सेस दिला त्याला डिझाईनचा रिपोर्ट दिसेल, मॅन्युफॅक्चरिंगचा दिसेल आणि प्रोडक्शनचा पण दिसेल. पण जर मला फक्त त्या डिझाईन वाल्याला त्या पर्टिक्युलर रिपोर्टचाच ऍक्सेस द्यायचा आहे तर मी कसं करणार? सो ती जी तो जो सिनारिओ आहे तो सिनारिओ दिस क्रिएट ऍप जे इथे आहे ह्या ऍप थ्रू आपल्याला ते करता येतं. ते कसं, आता लेट्स से मी हा ऍडव्हेंचर वर्क सेम रिपोर्ट आहे म्हणून मी याला काय करतो डिलीट करतो आणि एक दुसरा रिपोर्ट आहे आपल्याकडे मी तो टाकूयात आपण इथे लेट्स से. आता ठीक आहे, नाव वेगवेगळे आहेत आपल्याकडे. आता मी काय करतो इथे क्रिएट ऍप, एक वर्कस्पेस जे आहे हे एका वर्कस्पेसचं एक ऍप असतं. ठीक आहे, एकापेक्षा जास्त ऍप क्रिएट करता येत नाही त्या वर्कस्पेस. जसं मी RDB टेस्ट नावाचं इथे ऍप क्रिएट नाही केलेलं तर इथे क्रिएट ऍप येईल. एकदा की मी हे ऍप क्रिएट केलं तर नंतर इथे अपडेट ऍप येईल. ठीक आहे, आता ऍप क्रिएट नाही, सो मी ऍप क्रिएट करतोय. आपण ऍप का क्रिएट करतोय? कारण रिक्वायरमेंट काय आहे आपली की वेगवेगळे जे रिपोर्ट्स आहेत त्या वेगवेगळ्या रिपोर्ट्सचा सेट ऑफ युजर वेगवेगळा आहे. ठीक आहे, सो मी काय करतोय क्रिएट ऍप म्हणतोय. सगळ्यात पहिले ऍप क्रिएशनच्या आधी तुम्ही ज्या ज्या युजर्सला वर्कस्पेस ऍक्सेस दिलेला असतो तो वर्कस्पेस ऍक्सेस रिमूव्ह करावा लागेल तुम्हाला. का? कारण वर्कस्पेस ऍक्सेस हा प्रायमरी ऍक्सेस आहे. म्हणजेच जर तुम्ही सपोज लेट्स से ऍप्लिकेशन क्रिएट केलं आणि ऍप्लिकेशन मध्ये सपोज आता आपला MMY हा एक युजर आहे, त्या युजरला मी सपोज वर्कस्पेसचा ऍक्सेस दिलेला आहे, म्हणजेच माझं वर्कस्पेस मध्ये जेवढे रिपोर्ट आहेत ते या युजरला दिसता येते. आणि मी आता ऍप्लिकेशन बनवते आणि इथे मी परत तो युजर टाकतोय की ह्या युजरला फक्त एकच रिपोर्ट दाखवा. लक्षात येते? मी एका युजरला जसं लेट्स से MMY हा जो युजर आहे त्या युजरला मी वर्कस्पेस ऍक्सेस दिलेला आहे, म्हणजे आत्ताच्या कंडिशनला त्या युजरला माझ्या वर्कस्पेस मधले दोन्ही रिपोर्ट दिसता येते. आणि मी हे ऍप्लिकेशन क्रिएट करतोय कशासाठी की मला लेट्स से MMY हा युजर आहे त्याला फक्त DA7 ऍडव्हेंचर हा फर्स्ट वाला जो रिपोर्ट आहे तेवढाच दाखवायचा आहे, दुसरा रिपोर्ट त्याला दाखवायचा नाहीये. सो मला मग जो वर्कस्पेसचा ऍक्सेस होता तो ऍक्सेस पहिल्यांदा काढावा लागेल त्याचा, कारण त्याला ऑलरेडी ऍक्सेस दिलेला आहे दोन्ही रिपोर्टचा. वर्कस्पेसचा ऍक्सेस जर तुम्ही दिलेला असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये जरी त्या युजरला एका रिपोर्टचा ऍक्सेस दिला तरी त्याला दोन्ही रिपोर्ट दिसतील. सो आपण काय करूयात, लेट्स से तुम्हाला मी ते दाखवतोच. ठीक आहे, सो इथे बघा सेट ज्यावेळेस तुम्ही क्रिएट ऍप म्हणता तर क्रिएट ऍपला तुम्हाला सगळ्यात पहिले ऍपला एक नाव द्यावं लागतं. जसे मी त्याला देतोय RDB टेस्ट ऍप असं नाव दिलं. डिस्क्रिप्शन मध्ये लेट्स से समथिंग टेस्टिंग वगैरे व्हॉट एव्हर डिस्क्रिप्शन.
तुमचा जर काही लोगो वगैरे असेल तर तुम्ही हा लोगो इथे अपलोड करू शकता तुमच्या सिस्टम मधनं इमेज. ठीक आहे, हा झाला सेटअप. त्याच्यानंतर आहे तो कंटेंट पार्ट. सेकंड पार्ट इज कंटेंट. कंटेंट मध्ये म्हणजे तुम्हाला या ऍप मध्ये किती रिपोर्ट ठेवायचे. तुम्ही ऍड कंटेंट जर केलं तर वर्कस्पेस मध्ये जेवढे रिपोर्ट्स असतील ते सगळे रिपोर्ट तुम्हाला इथे दिसतील. लेट्स से मला या ऍप मध्ये हे दोन्ही रिपोर्ट ठेवायचे. वर्कस्पेस मधले सगळे रिपोर्ट मी इथे सिलेक्ट करणार आणि इथे ऍड करून घेणार. ठीक आहे, ऍड केले मी इथे रिपोर्ट. आता नेक्स्ट पार्ट येतो ऑडियन्सचा. ऑडियन्सच्या पार्ट मध्ये इथे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. ऑडियन्सच्या पार्ट मध्ये इथे मला काय दिसते आता, हे दोन्ही रिपोर्ट दिसत आहेत राईट. DA7 ऍडव्हेंचर, DA7 ऍडव्हेंचर वर्क. आणि याच्या पुढे इथे आय सारखं एक सिम्बॉल आहे, जसं आपण सिलेक्शन पेन मध्ये बघितलं होतं. तर आता लेट्स से इथे बघा न्यू ऑडियन्स दिसते. RDB टेस्ट ऍप याचं एक इथे ऑडियन्स, आपण ऑडियन्स वर क्लिक केलंय ना तर इथे ऑलरेडी एक ऑडियन्स आलेलं आहे. इथे हे ऑडियन्सच्या सेक्शन मध्ये आहात तुम्ही. तर लेट्स से सपोज फॉर एक्झाम्पल इथे RDB टेस्ट ऍप नावाचं जे आहे त्याला मी डबल क्लिक करतो, याला रिनेम करतो. फॉर एक्झाम्पल हा जो ग्रुप आहे हा आहे DA7 ऍडव्हेंचर. एक नंबर वाला जो रिपोर्ट आहे ना आपला, त्या रिपोर्टचा ऍक्सेस ज्या ज्या युजर्सला द्यायचा आहे तो हा ग्रुप आहे. बरोबर. मग मी इथे काय करेन, हा DA7 ऍडव्हेंचर वर्क जे आहे ना ह्याला हाईड करून टाकेल. DA7 ऍडव्हेंचर नाव दिलं मी, मला म्हणजे त्या पर्टिक्युलर ग्रुप मध्ये फक्त हा रिपोर्ट मला त्यांना दाखवायचा आहे. आणि इथे मी काय केलं, लेट्स से MMY हा जो माझा युजर आहे त्या युजरला मी इथे ऍक्सेस दिला. कुठला ऍक्सेस दिला मी त्याला, DA7 ऍडव्हेंचरचा दिला. ठीक आहे. आता मला हा DA7 ऍडव्हेंचर वर्क हा खालचा जो रिपोर्ट आहे त्याचा ऍक्सेस द्यायचा दुसऱ्या युजरला. मग मी काय करेल, न्यू ऑडियन्स करेल. या न्यू ऑडियन्सला मी नाव दिलं लेट्स से DA7 ऍडव्हेंचर वर्क. दुसरा रिपोर्ट आहे आपला राईट, हा ऍडव्हेंचर वर्क वाला. याचा ऍक्सेस मला कोणाला द्यायचा आहे, DA7 ऍडव्हेंचर वर्क्स मध्ये. अगेन बघा परत हे दोन जे आहेत ते दोन्ही पण दिसत आहेत. मला या केस मध्ये हा DA7 ऍडव्हेंचर नकोय, मला हा खालचा रिपोर्ट दाखवायचा आहे युजरला. कुठल्या युजरला दाखवायचा आहे, लेट्स से RDY जो युजर आहे त्याला मला हा रिपोर्ट दाखवायचा आहे, RDY. पण एक लक्षात ठेवा, इथे बघा खाली वर्कस्पेस युजर आहे. इथे बघा एक ऑप्शन येते, युजर्स अँड ग्रुप्स इन द वर्कस्पेस कॅन ऍक्सेस दिस कंटेंट, दे आर अफेक्टेड बाय द ऍडव्हान्स सेटिंग अबोव. म्हणजेच या RDY ला सध्या, RDY हा जो युजर आहे त्या RDY ला आपल्या वर्कस्पेस मध्ये व्ह्यूअरचा ऍक्सेस दिलेला आहे आपण. आणि आपण काय म्हणतोय की RDY ला इथे फक्त एकाच रिपोर्टचा ऍक्सेस देतो. ठीक आहे, आपण असं करून बघूया की युजरला आपण एक वर्कस्पेस ऍक्सेस दिलेला आहे आणि आपण इथे त्या युजरला ऍड पण केलेलं आहे. मी काय करतोय आता, ठीक आहे, दोन हे ग्रुप समजले, DA7 ऍडव्हेंचर वर्क आणि ऍडव्हेंचर वर्क. DA7 ऍडव्हेंचर हा जो रिपोर्ट होता या रिपोर्ट मध्ये मी RDY युजर टाकला, सॉरी ऍडव्हेंचरला MMP टाकला राईट, आणि DA7 ऍडव्हेंचर वर्कला RDY टाकला. ओके, माझा ऍक्सेस देऊन झाले आणि जे रिपोर्ट मला ज्या ज्या ग्रुपला दाखवायचे ते रिपोर्ट मी ठेवलेत, बाकीचे हाईड केले. DA7 ऍडव्हेंचर वर्क मध्ये हा रिपोर्ट ठेवलाय, वरचा हाईड केलाय. आणि पहिल्या केस मध्ये DA7 ऍडव्हेंचर ठेवलाय, खालचा जो वर्कचा होता तो हाईड केलाय. हे समजलं. आता मी काय करतोय, पब्लिश ऍप करतोय, ऍपला पब्लिश करतोय. याची एक लिंक येते, ही लिंक तुम्ही डायरेक्टली युजरला देऊ शकता, तुम्ही ती कॉपी करून ठेवू शकता. ठीक आहे, आता मी गो टू ऍप जातोय. गो टू ऍप गेल्यानंतर आता या पर्टिक्युलर रिपोर्टचा मी स्वतः डेव्हलपर आहे म्हणून मला प्रत्येक ग्रुप मध्ये सगळं दिसणार. आता लेट्स से हे ऑल वाला सेक्शन आहे ना, ह्या ऑल वाल्या सेक्शन मध्ये दोन्ही रिपोर्ट दिसत आहेत. त्याच्यानंतर DA7 ऍडव्हेंचर हा जो ऑडियन्स होता त्यांना कसा रिपोर्ट दिसेल, हा DA7 ऍडव्हेंचर एकच रिपोर्ट दिसेल. आणि DA7 ऍडव्हेंचर वर्क वाल्यांना हा ऍडव्हेंचर वर्क वाला दिसेल. बरोबर. हा ऑल वाला का दिसतोय मला, कारण मी ऍडमिन आहे म्हणून मला ऑल वाला एक सेक्शन ऑटोमॅटिकली क्रिएट होऊन दोन्ही पण रिपोर्ट दिसत आहेत मला.
येते लक्षात? आता सगळ्यात पहिले MMY हा युजर, तू आता स्क्रीन शेअर कर तुझी. MMY हा युजर स्क्रीन शेअर करेल. त्या युजरला आपण कुठला ऍक्सेस दिला होता? फर्स्ट ऍडव्हेंचर DA7 ऍडव्हेंचर याचा ऍक्सेस दिला होता. म्हणजेच त्या युजरला जी आता स्क्रीन दिसेल ती आपण कशी दिसेल ते बघूया. ठीक आहे. आता तो युजर काय करेल? सगळ्यात पहिल्यांदा त्याला माहिती आहे ऍप्लिकेशन, त्याला सांगितलं की बाबा ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. तर त्या ऍप्लिकेशन कुठे भेटेल? इथे ऍप्स नावाचा एक सेक्शन आहे. ते 3 डॉट दिसतात खाली, 3 डॉट, तिथे क्लिक कर. ऍप्स दिसते, ऍप्स, ऍप्स वर क्लिक कर. आता इथे तुला ते ऍप दिसत नाहीये, राईट? ऍप्स वर, ऍप्स घेण्यासाठी गेट ऍप्स दिसते वरती, गेट ऍप्स वर क्लिक करायचं. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? ऑनलाईन स्टुडंट सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? येस. जेव्हा तुम्ही गेट ऍप्स करता ते तुम्हाला ते जे ऍप्लिकेशन तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये टाकलेले किंवा ज्या युजरने ऍडमिनने ते पब्लिश केले ते तुम्हाला इथे दिसेल 1 नंबरला. RDB टेस्ट ऍप जे मी आता पब्लिश केलं, गेट इट नाव म्हणते त्याला, गेट इट नाव. हे सेम वे जसं तुम्ही प्ले स्टोर वर एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करता, हे ऍप्लिकेशन बघा तुमच्याकडे इन्स्टॉल होईल आणि MMY ह्या युजरला फक्त काय दिसतंय आता? DA7 ऍडव्हेंचर, राईट? आपल्या केसमध्ये आपण त्या युजरला वर्कस्पेसचा ऍक्सेस दिलाय का? नाही दिलेला आहे, राईट? म्हणजे त्या युजरला वर्कस्पेस मधले रिपोर्ट दिसत नाहीयेत. पण त्या वर्कस्पेस मध्ये असणारा एक रिपोर्टचा फक्त ऍक्सेस तुम्ही त्याला ऍप्लिकेशन थ्रू दिलाय. म्हणजेच त्या युजरला उद्या रिपोर्ट बघायचा असेल तर तो कुठे जाईल? ऍप्लिकेशन मध्ये जाईल. एकदा त्याने हे इन्स्टॉल केलं तर त्याच्या ऍप्लिकेशनच्या लिस्ट मध्ये ते कायम दाखवेल त्याला, आणि त्याला फक्त तो पर्टिक्युलर MMY दिसेल. आता तू गो बॅक जा, इथे बघ खाली ऍप्लिकेशनच्या खाली गो बॅक आहे. तुझ्या ऍप्सच्या, आता हे ऍप्स इथे अलग दिसतंय का? लेफ्ट हँड साइडला ऍप दिसतंय, आणि हे RDB टेस्ट ऍप जे आहे ते RDB टेस्ट ऍप तुला आता कायम दिसेल तिथे, जोपर्यंत ते मी अनपब्लिश करीत नाही किंवा ऍप डिलीट करत नाही ते. ठीक आहे. आता MMY तुझी स्क्रीन बंद कर आणि RDY तुझी स्क्रीन शेअर कर. आपण RDY हा जो युजर होता त्या युजरला काय केलं होतं? वर्कस्पेस ऍक्सेस पण दिला होता आणि एकाच रिपोर्टचा ऍक्सेस पण दिला होता. सो त्याला स्क्रीन कशी दिसते ते बघूयात आता. स्क्रीन दिसते तुम्हाला त्या युजरची? येस. आता ऍप्स मध्ये जा तू. ऍप्स मध्ये गेट ऍप्स, गेट इट नाव. इथे तिला दोन्ही दिसत आहेत, DA7 ऍडव्हेंचर आणि DA7 ऍडव्हेंचर. आपण तर एकाच रिपोर्टचा ऍक्सेस दिला होता, कारण या युजरला वर्कस्पेसचा ऍक्सेस पण आहे, म्हणून याला दोन्ही रिपोर्ट पण दिसणार ऍप्लिकेशन मध्ये. ठीक आहे. आता मी काय करतोय? त्या युजरचा वर्कस्पेसचा जो ऍक्सेस आहे तो रिमूव्ह करतोय. ठीक आहे. आता मी स्क्रीन शेअर करतोय, तुझी स्क्रीन बंद कर. माझी स्क्रीन दिसते? येस. ठीक आहे. आता मी काय करतोय? वर्कस्पेस मध्ये जाऊन तो जो युजर होता ज्याला वर्कस्पेसचा ऍक्सेस आहे RDY ला, त्याचा ऍक्सेस रिमूव्ह करतोय. कसा करणार? अगेन मी कुठे जातोय? वर्कस्पेस मध्ये जातोय. RDB टेस्ट या नावाचं वर्कस्पेस जे मी बनवलंय तिथे जाऊन मॅनेज ऍक्सेस मध्ये जातोय. मॅनेज ऍक्सेस मध्ये मला हे दिसतोय RDY हा युजर आहे, त्याला व्ह्यूअरचा ऍक्सेस आहे. लेट रिमूव्ह इट. मी आता त्या युजरचा ऍक्सेस रिमूव्ह केला. वन्स अगेन आय जस्ट रिफ्रेश माय पेज. गरज तर नाही पण मी रिफ्रेश करतोय पेज. ठीक आहे. आता मला काय करावं लागेल की त्या युजरचा जो ऍक्सेस आहे
तो मी वर्कस्पेस मधनं रिमूव्ह केलाय, म्हणजेच तो काय झाला, ऍप्लिकेशन मधनं पण तो रिमूव्ह झाला, तर तिथनं पण रिमूव्ह होतो. तुम्ही जर एक सपोज असं केलं असेल, एखाद्या युजरला वर्कस्पेस मध्ये ऍक्सेस दिलेला आहे आणि त्या युजरला आपण काय केलं, ऍप्लिकेशन मध्ये पण एखाद्या रिपोर्टचा ऍक्सेस दिलाय, मग तुम्ही जर त्याचा वर्कस्पेस ऍक्सेस रिमूव्ह केला, जसं आपण आता ह्या युजरचा केला, तर तुम्ही ऍप्लिकेशन जर मध्ये बघितलं तर त्या ऍप्लिकेशन मधून पण तो युजर रिमूव्ह झालेला असेल. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, हे ऍप्लिकेशन अपडेट करावं लागेल. अपडेट कसं करणार, लेट्स से मी क्लिक ऑन दिस अपडेट ऍप. अपडेट ऍपला परत तो पहिल्यापासून तुमच्या समोर विंडो येईल सेटअपची. सेटअप ओके, कंटेंट मध्ये हे 2 कंटेंट ओके आहेत. आपल्याला कुठे चेंजेस करायचे, ऑडियन्स मध्ये. ऑडियन्स मध्ये DA7 ऍडव्हेंचर हा फर्स्ट वाला MMP होता ना, तो युजर इथे दिसतोय मला, तो बरोबर आहे. सेकंड वाला DA7 ऍडव्हेंचर, तो बघा इथे युजर नाही दिसत आहे आपल्याला, तो म्हणजे इथे तो आपल्याला ऍड करावा लागेल. लेट्स से मी RDY ला इथे ऍड करतोय. इथे ऍड झाला युजर. नाव आहे अपडेट दिसा. ठीक आहे, नाव आहे क्लोज इट. नाव तर तू परत शेअर कर तुझी स्क्रीन, एकदा पेज रिफ्रेश कर आणि स्क्रीन शेअर. नाहीतर आताच नको करू, आपण केलंय का, हा कर, शेअर कर, शेअर कर. पॉवर बी सर्व्हिसेस क्लोज कर. गो बॅक आहे, गो बॅक खाली बघ ना, खाली गो बॅक. ऍप्स मध्ये जा. ऍप ओपन कर. हा, त्या नावावर क्लिक कर ना, एक नाव इथे दिसतंय आता एकच रिपोर्ट. म्हणजेच काय केलं होतं आपण, त्याचा वर्कस्पेस ऍक्सेस रिमूव्ह केला आणि मग त्या युजरला रिक्वायर्ड लिस्ट मध्ये ऍड केला आपण, ज्या रिपोर्ट मध्ये तो आपल्याला हवाय, जो रिपोर्ट त्याला दाखवायचा. समजलं हे? आता लेट्स से इथपर्यंत क्लिअर आहे ऑनलाईन स्टुडंट? इथपर्यंत समजलंय की ऍप्लिकेशन थ्रू आपण एखाद्या युजरला ऍक्सेस कसा देतो? येस. ओके, आता मी स्क्रीन शेअर करतोय. ठीक आहे, आता ऍज अ ऍडमिन, आता तुमच्या असं नंतर लक्षात आलं की लेट्स से मला जे मी ऍप्लिकेशन बनवले बाबा, ते ऍप्लिकेशन मला अनपब्लिश करायचे, मला ते ऍप्लिकेशन डिलीट करायचे किंवा रिमूव्ह करायचे, तर ते कसं करणार रिमूव्ह? ठीक आहे, आता मी हे ऍप्लिकेशन बनवलेले, मी हे कॅन्सल करतोय आणि इथे जातोय. आता मला जर ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल करायचंय तर इथे एक ऑप्शन असेल, त्याला हे दिसतंय 3 डॉट वर, अनपब्लिश ऍप. ठीक आहे, मी अनपब्लिश ऍप जर केलं तर तो काय म्हणते, अनपब्लिश दिस ऍप विल रिमूव्ह ऑल ऍप ऍक्सेस फ्रॉम इट्स व्ह्युअर्स. आर यू शुअर वॉन्ट टू अनपब्लिश दिस ऍप? म्हणजेच ज्या ज्या युजर्सला तुम्ही या ऍप थ्रू ऍक्सेस दिलेला आहे, त्या सगळ्या युजर्सचा ऍक्सेस निघून जाईल, त्याच्यातले सगळे कंटेंट निघून जाईल. कंटेंट तुमच्या वर्कस्पेस मध्ये राहतील, पण त्या ऍप्लिकेशन मध्ये जे कंटेंट होते ते सगळं रिमूव्ह होऊन जाईल. ठीक आहे, मी याला करतोय अनपब्लिश. म्हणजेच आता जे 2 जे युजर होते ज्यांना मी ऍप्लिकेशन थ्रू ऍक्सेस दिला होता, त्यांना ते ऍप पण दिसणार नाही. त्यांनी इव्हन ते ऍप त्यांना रिफ्रेश करायच्या आधी दिसत असेल तर त्यांनी त्याच्यावर क्लिक केलं तर त्यांना ते एरर वगैरे काहीतरी शो करेल की ऍप डज नॉट एक्झिस्ट म्हणून किंवा असं काहीतरी. ओके, ठीक आहे. दुसरी गोष्ट, वर्कस्पेस जे बनवलेलं असतं ते वर्कस्पेस पण आपल्याला डिलीट करता येतं. हे RDB टेस्ट नावाचं वर्कस्पेस बनवलंय सोबत, ते मला रिमूव्ह करायचं. सर मी कसं करेल, वर्कस्पेस सेटिंग मध्ये नाही, 3 डॉट वर वर्कस्पेस सेटिंग दिसते, वर्कस्पेस सेटिंग वर क्लिक केलं, इथे
others मध्ये रिमूव्ह दिस वर्कस्पेस. क्लिअर आहे. पण हा फक्त ज्याने वर्कस्पेस क्रिएट केले त्यालाच हा ऑप्शन दिसेल. तुम्हाला सपोज लेट्स से मी वर्कस्पेस क्रिएट केलंय आणि त्या वर्कस्पेसचा तुम्हाला ऍडमिन ऍक्सेस दिलाय. लेट्स से मी वर्कस्पेस क्रिएट केले आणि मी दुसऱ्या युजरला त्या, जसं आपण मॅनेज ऍक्सेसने ऍक्सेस देतो ना त्या वर्कस्पेसचा ऍडमिन ऍक्सेस, तर त्या युजरला जरी ऍडमिन असेल तरी त्याला हा डिलीट ऑप्शन येणार नाही. तो फक्त मलाच दिसेल कारण मी त्याचा क्रिएटर आहे. समजलं. पण वर्कस्पेस डिलीट करायची नाही हा तुम्हाला ऑप्शन मी सांगून ठेवला इथे असतो. कधी कधी हा ऑप्शन सापडत नाही आपल्याला. ओके. ऑप्शन तुम्हाला जर दिसत नसेल, हे ऑर्डर वगैरे दिसत नसेल तर समजून घ्यायचं की आपण त्या वर्कस्पेसचे क्रिएटर नाहीये, आपल्याला फक्त ऍक्सेस दिलेला आहे. ओके. समजलंय. आपण काय काय बघितलं. वर्कस्पेसचा ऍक्सेस, वर्कस्पेसचे ऍक्सेस कुठले कुठले, ऍडमिन, मेंबर, कॉन्ट्रीब्युटर आणि व्ह्यूअर. याचा सिक्वेन्स जो आहे सिक्वेन्स लक्षात ठेवायचा प्रॉपर. सगळ्यात पहिले ऍडमिन, नंतर मेंबर, नंतर कॉन्ट्रीब्युटर आणि व्ह्यूअर. विचारल्यानंतर वर्कस्पेस ऍक्सेस विचारल्यानंतर ह्याच सिक्वेन्सने सांगायचं. सगळ्यात आधी व्ह्यूअर नाही घेऊन जायचं. सगळ्यात आधी ऍडमिन, नंतर मेंबर, कॉन्ट्रीब्युटर आणि व्ह्यूअर. ठीक आहे. मॅनेज ऍक्सेस मध्ये आपण त्या पर्टिक्युलर वर्कस्पेसचा ऍक्सेस मॅनेज करतो. आणि जर आपल्याला इंडिव्हिज्युअली रिपोर्ट मॅनेज करायचा असेल, पर्टिक्युलरली वेगवेगळ्या सेट ऑफ युजरसाठी प्रत्येक रिपोर्ट वेगवेगळ्या युजरला सेंड करायचा असेल तर दिस इज कॅन बी पॉसिबल युजिंग ऍप्लिकेशन. पण 100% आपण डायरेक्ट वर्कस्पेसचा ऍक्सेस युजर्सला देत नाही. आपण ऑलवेज ऍप क्रिएट करतो आणि ऍप थ्रूच ऍप थ्रूच ऍक्सेस देतो ऑलवेज. कारण ऍप थ्रू ऍक्सेस मॅनेजमेंट इझी आहे. ठीक आहे. समजलं. वर्कस्पेसचा ऍक्सेस का देत नाही आपण, कारण असू शकतं की त्या वर्कस्पेस मध्ये मल्टिपल रिपोर्ट्स असतील आणि सगळेच रिपोर्ट तुम्हाला त्या युजर बरोबर शेअर नसतील करायचे. म्हणून ऑलवेज डू ऍक्सेसिंग थ्रू ऍप्लिकेशन. आता सपोज तुम्ही ऍप्लिकेशन क्रिएट केले आणि आता सपोज इथे 2 रिपोर्ट आहेत. तुम्ही सपोज क्लायंटला रिपोर्ट्स वगैरे सगळं हँडओव्हर केलं, नंतर तुम्हाला परत एक रिक्वायरमेंट आली, तुम्ही परत एक रिपोर्ट क्रिएट केला आणि क्लायंटने सांगितलं की तो रिपोर्ट इथेच करा आणि ते ऍप्लिकेशन मध्ये पण ऍड करा. सो तुम्ही काय करणार, या रिपोर्ट मध्ये जसं तो रिपोर्ट ओपन करणार त्याला पब्लिश म्हणणार आणि या पर्टिक्युलर वर्कस्पेस मध्ये त्याला पब्लिश करणार. म्हणजे तुमचा रिपोर्ट इथे आला. आता तो रिपोर्ट इथे आलाय, तो ऍप्लिकेशन मध्ये तर गेला नाही अजून. मग तुम्हाला काय करावं लागेल, अपडेट ऍप करावं लागेल आणि त्याचा जो सेकंड ऑप्शन आहे कंटेंट मध्ये तिथे ते ऍड करावं लागेल. कंटेंट, तो जो रिपोर्ट आहे तिथे कंटेंट मध्ये ऍड करावं लागेल. येते लक्षात. आणि नंतर ते ऍप अपडेट करावं लागेल किंवा मग कंटेंट मध्ये ऍड केल्यानंतर मग नेक्स्ट वाटलं असतं ऑडियन्स क्रिएट करून त्या पर्टिक्युलर रिपोर्टसाठी कुणाकुणाला ऍक्सेस द्यायचा आहे तिथे तुम्ही ऍक्सेस ऍड करून अपडेट ऍप करावं लागेल. मग ते ऍप अपडेट होईल. जोपर्यंत तुम्ही या रिपोर्ट्स मध्ये चेंजेस केलेले असतात ते ऍप मध्ये चेंजेस रिफ्लेक्ट होण्यासाठी तुम्हाला अपडेट ऍपच करावं लागतं. जर तुम्ही अपडेट ऍप केलं नाही, भले तुम्ही इथे 3-4 रिपोर्ट ऍड केलेले आहेत पण अपडेट ऍप नाही केलं तर ऍप मध्ये ऑलवेज तुम्हाला ते 2च रिपोर्ट दिसतील जोपर्यंत तुम्ही त्याला अपडेट करत नाही तोपर्यंत. ठीक आहे. हे क्लिअर आहे. समजलं. ओके. सो मग आज इथे थांबूयात आपण. उद्या आपण रो लेवल सिक्युरिटी काय असतं ते उद्या बघूयात. ठीक आहे. रो लेवल सिक्युरिटी वर हे जे पॉवर बीआय सर्व्हिसेस जो पार्ट आहे तर पॉवर बीआय सर्व्हिसेस पार्ट मध्ये दॅट मच पार्ट इज इम्पॉर्टंट जो आपण आता घेतलाय. वर्कस्पेस ऍक्सेस, ऍप्लिकेशन क्रिएशन, त्याच्यानंतर डॅशबोर्ड वगैरे जे आहे ते उद्या तुम्हाला सांगेल मी. डॅशबोर्ड क्रिएट कसा करतो काय वगैरे ते सिम्पल आहे, त्याचं एवढं काही नाही. पण हे गोष्टी इम्पॉर्टंट होती की वर्कस्पेसचा ऍक्सेस मॅनेज करणं आणि ऍप्लिकेशन क्रिएट करून तिथनं ऍक्सेस देणं युजर्सला. प्लस उद्या जर आपल्याला टाइम भेटला अजून तर आपण थोडंसं अजून पण एक्स्ट्रा थोडे याच्यात एक्सप्लोर करूया अजून ऑप्शन्स पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये. ठीक आहे. मोस्टली एक अर्ध्या तासाच्या पिरियड मध्ये आपला आरएलएस संपेल आणि नंतरचा जो पिरियड असेल त्याच्यामध्ये आपण जे ऑप्शन्स असतील बाकीचे जे जे गरजेचे वाटतात ते मला ते मी तुम्हाला तिथे सांगेन. ठीक आहे. क्लिअर आहे. समजलंय. ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट आहे. ऑनलाईन स्टुडंट समजलंय का. Yes, sir.
प्रॅक्टिस करा याची. प्रॅक्टिस केलं तर लक्षात राहील, प्रॅक्टिस केली नाही तर लक्षात येणार नाही. ठीक आहे, चलो येस सर. भेटूयात आपण उद्या. उद्या RLS घेऊयात आपण. बाय बाय.